नितीन गिलबिले यांचे मारेकरी 4 असल्याचं तपासात निष्पन्न झाले। चरोली वडमुखवाडी अलंकापुरम रोडलगत झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात 4 आरोपी निष्पन्न। नितीन गिलबिले यांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। आरोपींच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस वेगवेगळे पथक तयार करून आरोपीच्या शोधात होते। आज अखेर आरोपी विक्रांत ठाकूर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोणावळा येथून ताब्यात घेतला आहे। तसेच अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोलीतून ताब्यात घेतला आहे। आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांकडून 2 आरोपी असल्याचं म्हटलं जात होतं, परंतु सीसीटीव्ही समोर आल्यानंतर नितीन गिलबिले यांचे मारेकरी अनेक असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत या प्रकरणात आणखी एक आरोपीला अटक केली आहे। सुमित पटेल राहणारे दिघी या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तसेच याच प्रकरणात चौथा आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात घेतला असल्याचं बोललं जात आहे। परंतु पोलिसांनी नितीन गिलबिले यांच्या प्रकरणात 3 आरोपी सध्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते। परंतु सूत्रांच्या माहितीनुसार चौथाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं बोललं जात आहे। परंतु तो चौथा आरोपी कोण असू शकतो याचा उलगडा अजून पोलिसांकडून झालेला नाहीये। नितीन गिलबिले यांची MH14 LL 8900 फॉर्च्युनर गाडीमध्ये हत्या करण्यात आली होती। याच गाडीमध्ये आणखी काही आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याच तपासावरून दिघी पोलिसांनी गिलबिले यांच्या हत्या प्रकरणात 4 आरोपी ताब्यात घेतले आहेत। या सर्व प्रकरणात अजून दिघी पोलीस तपास करत आहेत। नितीन गिलबिले यांच्या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे।